तर नमस्कार मंडळी, आज आपण जाणार आहोत एका आगळ्यावेगळ्या ठिकाणी. आता वाजले सकाळचे 4:15 आणि पुढे गेल्यानंतर आपण बोलूया जरा कुठे जाणार, काय जाणार वगैरे. तर चला आता निघूया. गणपती बाप्पा मोरया. तर आता घरून आपण निघालेलो आहोत आणि सकाळचे वाजलेले होते 4:15. हा आहे कळंबोली कामोठेचा टोल नाका आणि पुढे आपण लागणार आहोत आता एक्सप्रेसवेला. तर हा आहे मुंबई पुणे एक्सप्रेसवे. तर हा आपण आता पोचलेलो आहोत खालापूर टोल नाका, जो पहिला टोल येतो मुंबईकडनं. आणि इकडे आता तर गर्दी नाही आहे, पण सकाळच्या वेळेला खूप गर्दी असते, खूप रांग असते. आणि फास्टॅग लावल्यामुळे एकदम सुरळीत टोल क्रॉसिंग झालेली आहे. आणि इकडे अप्रॉक्सिमेटली 270 रुपये टोल लागला. तर आता आपण बघितलं तर खंडाळा, लोणावळा हे सगळं क्रॉस केलंय. घाट रस्ता जो मेन आहे, घाट रस्ता आता संपलाय. आता जरा प्लेन रस्ता चालू होईल आणि आपण पुढच्या टोल नाक्याला जरासं एक थांबू आणि मग चर्चा करू आपण कुठे चाललो ते. तोपर्यंत हा आहे मुंबई पुणे एक्सप्रेसवे. भारतातला माझ्याप्रमाणे सर्वात पहिला एक्सप्रेसवे आहे मुंबई पुणे. अप्रॉक्सिमेटली आय थिंक 91 किलोमीटरचा हा रस्ता आहे, पट्टा आहे आणि अजून पण चांगल्या कंडिशनमध्ये आहे, मेंटेन करत आहेत. टोल मला वाटतं 270 झालेला आहे असं वाटते मला. खूप दिवस या रस्त्याने आलो नाही म्हणून. आणि फास्टॅगने वाटतं 270 रुपये कापले, आधी 236 होते मला वाटतं. तर जाऊया पुढे, चला. स्पीड आहे नॉर्मल. आता मी जरासं आज एक्सपेरिमेंट केलं आहे आणि गाडी पूर्ण डायनामिकवरती चालवणार आहे, नाहीतर नॉर्मल कम्फर्टवरती चालवतो. पण आज जरा बघूया डायनामिकवरती चालवून कसा मायलेज काय वगैरे येते. तर बघूया पुढे बघू. तर पुढे आता आलेला आहे हा दुसरा टोल नाका. आता आपल्याला जायचं आहे तळेगावला. तर तळेगावला जायला एकदम सर्वात डावीकडचा जो लेन आहे ती आपल्याला घ्यायची आहे आणि जायचं आहे. तर तुम्ही राईट लेन कोणती पण घेतलात तर पुण्याला जाऊ शकता. पण पुढे पण एक आहे, थोडासा कट आहे, तिकडे तुम्ही लेफ्ट घेऊ शकता. पण नॉर्मल गर्दीच्या वेळी ही जी लेन आहे त्याच लेनने जायचं. आणि तळेगाव चाकण हा जो एक जोड रस्ता आहे तिकडनं मग आपल्याला पुढे जायचं आहे.
तर पुढे गेल्यावरती एक मोठा चौक येतो. तो चौक क्रॉस करून आपण अजून पुढे MIDC च्या दिशेने जायचं आहे. रात्रीच्या याच्यामध्ये काय एवढं दिसलं नाही, पण सकाळी हा चौक खूप गजबजलेला असतो. आता आपण आलेलो आहोत तळेगाव MIDC या ठिकाणी. आता इकडनं आता पुढे अजून ॲज पर गुगल अजून एक 2 तास आहेत. किलोमीटर कमी आहेत, 55 किलोमीटर आहे. पण नंतर पुढचा जो रस्ता आहे तो एकदम ऑफ रोड आहे. तर पुढे गेल्यावरती आपण जरा सांगूया की कुठे आहे. तर हा जो आहे हा पेट्रोल पंप आहे. इकडे आता डिझेल भरला, फुल झाला डिझेल आणि जाऊ आता पुढे. बघू आता. आता इकडे आल्यावरती काय झालं, इकडे आल्यावरती जो गुगल आंटीने जो रोड सांगितलेला, रस्ता सांगितलेला आणि इवन ऑफलाईन नॅव्ही मॅप्समध्ये जो रस्ता आहे तो होता बंद. आणि रस्ता आणि मॅपमध्ये काही ताळमेळ नव्हतं. तर इकडे माझं अप्रॉक्सिमेटली एक 50 मिनटं तरी खर्च झाली. एक ॲक्च्युअल कोणता जो रस्ता आहे तो ओळखायला. इकडे खूप मागे पुढे गेलो, एका ठिकाणी पुढे गेलो आणि अंधाराच्या ह्याच्यामध्ये जरी गाडी घातली तरी पण कळत नव्हतं. मग एक बाईकवाला आला. त्या बाईकवाला तो थांबला नाही बाईकवाला, पण त्याला बघितलं कसा जातो काय जातो वगैरे. तो पण रस्ता चुकीचा होता. मग परत याच मेन रस्त्यावरती आलो. जरा पुढे एक वळण होतं ते घेतलं आणि मग तुम्हाला हे जे दिसतात हे ब्लू कलरचे लाईट्स दिसत आहेत त्या रस्त्यावरती जायचं होतं. तर इव्हेंच्युअली तो रस्ता गाठला आणि मग पुढच्या प्रवासाला निघालो.
हा जो रस्ता आहे हा आहे जोड रस्ता, जो कनेक्ट करतो तळेगाव आणि भामा आसखेड या मोठ्या तलावाला. तर रस्ता एकदमच खराब आहे, पण हाच मेन जोड रस्ता आहे. तर हा तुम्ही चुकलात तर तुम्हाला खूप फिरून यावं लागतं. तर फक्त ह्याची नोंद घ्यावी. तर आता ऑलमोस्ट वाजलेले आहेत 7 सकाळचे आणि आपण निघालो होतो 4:30ला. तर इकडे येईपर्यंत तेवढा वेळ लागला. अजून 1 तास जायचं आहे. त्याच्यामुळे अप्रॉक्सिमेटली 8 वाजता वगैरे पोचू आपल्या त्या ठिकाणी. आणि रस्त्यामध्ये सांगेन कुठे जातोय ते वगैरे. तर टेम्परेचर करंटली आता इकडे 14 डिग्री आहे. सो हा जो रस्ता जातो तो जातो वांड्रे गावामध्ये. आता वांड्रे गावामध्ये जाऊन नंतर आपण मग पुढचं बोलूया.